तर मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या ताफ्यानं पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय। आज शिवनेरी इथून मुंबईच्या दिशेने जरांगे आणि त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव निघणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी मिळाली आहे। आझाद मैदानामध्ये ते 29 तारखेला 5000 लोकांसह सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन करू शकतात। मात्र जरांगेंना ही अट मान्य नसून एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत मराठे आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासनाकडून आज पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। अविनाश पवार या संदर्भातली माहिती देतात। अविनाश, मनोज जरांगे शिवनेरी परिसरामध्ये थोड्याच वेळामध्ये पोहोचतील, काय पुढचं नियोजन आहे? तृप्ती, आपण जसं राहुल सरांनी सांगितलं त्या पद्धतीने जर हे आंदोलन आहे अंतरवाली सराटीपासून निघाल्यानंतर खरं तर संथ गतीने जुन्नरच्या दिशेने येत आहे। काल रात्री संपूर्ण हा प्रवास अजून सुरूच आहे आणि आज सकाळी खरं तर या शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे पाटलांचं येणं अपेक्षित होतं। मात्र अजूनही मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले नाहीयेत। त्याच्यामुळे ते किती वाजता येतील आणि त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थळाकडे जातील आणि तिथून मग सुरुवात करणार, अशा पद्धतीचा जरी कार्यक्रम होता, मात्र अद्यापही मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। त्याच्यामुळे कदाचित ते पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी कपाळाला माती लावून कदाचित ते जुन्नरमध्ये सभा घेऊन पुढे मार्गस्थ होतील, अशी काहीशी माहिती मिळते। मात्र आता जे आंदोलनाचं स्वरूप तयार होतंय जुन्नरमध्ये, कारण कालपासूनच इथे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आलेले आहेत आणि आता देखील या शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने हे सगळे मराठा आंदोलक हे इथे आलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी आता जे पहिलं द्वार आहे शिवनेरी किल्ल्याचं त्या ठिकाणी उभा आहे आणि अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता इथे की या ठिकाणी येता जाताना आपल्याला दिसत आहेत। अशा पद्धतीचं हे सगळं चित्र आहे आणि एकूणच आता मनोज जरांगे पाटील जेव्हा इथे पोहोचतील तेव्हा खऱ्या अर्थाने शिवनेरी किल्ल्यावर हे सगळं जे वातावरण आहे ते तयार होईल आणि जुन्नर मधून पुढे मार्गस्थ होईल। मात्र अजूनही हे मराठा आंदोलक जे इथे जुन्नरमध्ये आले ते वाट पाहत आहेत, त्यासोबतच इथे पुणे जिल्ह्यातले जे काही मराठा सकल समाजाचे नेते आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी वाट पाहत आहेत। मात्र अजूनही मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले नाहीत आणि तू जसं म्हणालीस त्या पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन जर मुंबईच्या दिशेने गेलं आणि तिथे जर प्रशासनावर ताण आला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर या दृष्टिकोनातून सरकार अलीकडेच शिष्टमंडळ पाठवून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करते। इथे जुन्नरमध्ये देखील काही चर्चा होण्याची शक्यता आहे। तृप्ती, अविनाश, ज्या प्रकारे सरकारनं मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी दिलेली आहे फक्त 5000 आंदोलकांसोबत त्या ठिकाणी आणि काही ठराविक कालावधीसाठी, आणि ही गर्दी पाहता कदाचित सरकार त्यांना या संदर्भातले काही आदेश देऊ शकतं आणि मनोज जरांगे या आंदोलकांना एका ठराविक ठिकाणी थांबण्यास विनंती करू शकतात, सांगू शकतात, अशी काही शक्यता आहे? त्याच गोष्टीचं सुतोवाच केलं, कारण सूत्रांकडून आपल्याला अशी माहिती मिळते की जुन्नरमध्ये सरकारकडून एक शिष्टमंडळ पाठवून या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे आणि इथे जुन्नरमध्ये शिष्टमंडळाकडून जर काही तोडगा निघाला तर कदाचित पुढचं हे आंदोलन आहे मार्गस्थ होणार ते इथे थांबू शकतं। मात्र तूर्त तरी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्या अगोदरही जी चर्चा झालेली आहे 2 वेळा, त्यावेळेस त्यांनी या बाबतीत नकार दिलेला आहे आणि मुंबईकडे आम्ही येणारच आणि मुंबईत धडकणारच आणि मुंबईमध्ये जाऊनच आम्ही निर्णय घेणार अशी भूमिका घेतलेली आहे। मात्र आता कशा पद्धतीने त्यांच्याशी चर्चा होते यावरच सगळं पुढचं जे आंदोलनाचा मार्ग आहे तो कशा पद्धतीचा आहे ते आपल्या लक्षात येईल। मात्र आता जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावरचं जर चित्र पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे जमा झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटलांची इथे वाट पाहत आहेत। तृप्ती, निश्चितच या आंदोलनाच्या दृष्टीनं पुढच्या काही तासांमध्ये घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असतील, याचे अपडेट्स अविनाश घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।